तर आज तारीख 7 आणि बरोबर एका महिन्यानंतर गणपती आहेत. आणि थोडंसं आमच्या इथे ना बांधवते रान थोडंसं वाढलं आहे बघा. थोडंसं काढायचा प्रयत्न करतो. चालला आता शाळेकडे आता पाऊस येता आणि आज शनिवार 7 सृष्टी प्राजू कानू किलाव CNG आणि पेट्रोल दोन्ही 2.5 लिटरची टाकी पेट्रोलची माहिती आहे. ती येतात ना बाकीची पण येतात ना. चला बेटा बाय. चला चला नमस्कार मित्रांनो, मी नितेश तुमचं पण स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज तारीख 7 आणि बरोबर एका महिन्यानंतर गणपती आहेत. आणि थोडंसं आमच्या इथे ना बांधवते रान थोडंसं वाढलं आहे बघा. थोडंसं काढायचा प्रयत्न करतो. नच आहे ते 15 दिवसांनी, पण तेवढं ते छोटं आहे ना. सो हे बघा इकडे पण थोडंसं आहे. जे काय काय पाहिजे असेल ते ठेवूया, हरणं वगैरे बाकी सगळं काढून टाकूया. तिकडचं पण साफसफाई करूया थोडंसं. इकडे काकीने ना औषध मारलं, त्याच्यामुळे हे तर रान जाईल मरून. या साईडचे बघा सगळं औषध मारलं, तिथं रान मरून जाईल. आणि असं सगळं रान भोवतारी असतं ते पण आपल्याला काढायचं आहे. पण थोडंसं आता थोडं सुरुवात करूया, जेणेकरून मग तेवढे परत ते 10 दिवसांनी वाढेल तिथे लगेच काढल्यानंतर. सो तर बघे तुमका दाखवतं आहे. या साईडला पण आहे. या साईडला कसं आहे माहिती आहे, ही काकीने हे टाकलं आहे ना, आम्ही थोडंसं दिसतं घाण, पण जर टाकलं ना त्याच्यामुळे रान उगवत नाही आणि माती धुपून जात नाही, म्हणून हे टाकलेलं आहे. जे स्वतः गणपतीवरनं ठेवणार आणि नंतर मग काढून टाकणार. सो असा विषय. आणि हे आमचे हे बघा, हे आमचे तिळडे जे आपण टाकलेले होते ना काकीने, हे बघा ह्याला अशी ना गुलाबासारखी फुलं येतात. हे बघा गुलाबाचे करे कसे असतात ना तशी फुलं येतात. हे बघा मस्त वेगळी असं भारी आलेले. आणि सगळीकडेच लावलेले काकीने, या साईडला पण लावलेले. पण ते काय झालं माहिती आहे, रोग टाईप काहीतरी आला नाही तिकडे. हे बघा रोग टाईप आलं की काय कीड लागली माहिती नाही, पण असे हे बावून गेले बघा. तर अशी त्याच्यावरती रका टाकलेली, चुरीवरची जी राख असते ना, चुरीची राख ती टाकलेली. आता बघू कसं काय ते बघा इकडचं. आणि इकडे थोडेसे फुलले आहेत बघा, असे सगळे आपले दोन्ही साईडला पण फुलणार होते मस्तपैकी. पण काय आपण बोललेलो की काढव्या होऊन रान, आणि बघा पाऊस सुरू झाला बघा. बारीक 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 पाऊस सुरू झाला. सो बघू आपण जसं वेळ भेटेल. हे बघा थोडं असं मस्तपैकी वाटतं बघा. हे ना तिळडे आहेत म्हणून ठेवले आहेत, त्याची काय नाही काय ज्याने हरणं. सो असं काय काय आहे ना ते सोडून मग बाकी सगळं साफ केलं आहे बघा. 15-20 मिनटं झाली मला. एक काम करतो आहे थोडंफार बघा. इकडचं थोडंसं केलं आहे, इकडचं थोडंसं. आणि आता हे बाकीचं हे काम एवढं काम आहे. थोडं कसं पण करायचं आपण, असं काय आपल्यावरती काय हे नाही, जबरदस्ती नाही. आपण थोडं काकीला मदत करतो आहे. नाही बघा हे का खाली टाकतात ते बघायचं, कारण हे असतं की धुपलं जात नाही आणि जास्त रान येत नाही खाली. बरे साडी खराब होते, थोडंसं घाण वाटतं बाहेर आंबून. त्या खाजकुर्ती म्हणतात ते बघा. ही घेतलं ना आणि एखाद्या लावलात ना मानेला, हाताला किंवा इकडे, तर खाज आहे ना म्हणून एका खाजकुर्ती म्हणतात. तुमच्या इथे काय म्हणतात तर तुम्ही सांगा. आणि हे का आम्ही म्हणतो घोड्याचे पाय म्हणतो. घोड्याचे पाय त्यामध्ये असं घ्यायचं. आम्ही लहानपणी असं घ्यायचं आणि असं उडवायचं आम्ही. इकडचा आंबा आणि तिकडचा फणस, ची पानं ना इकडे खाली पडतात सगळीकडे हकडे. मग ते आता काढायची. आता हे बघा असे पडून मग पुसतात. असं आता एकदम काढूया. याला गणपती काढूची लागतातच, पण आता आपण थोडंसं काम करून घेऊ, जेणेकरून काकीला पण बरं आणि आपल्याला पण तिला मदत थोडीशी. आपण घरी आहे तर थोडीशी मदत करूया. त्यांना रान काढूया. त्या दिवशी काय 2 दिवसात रानच काढूक भेटला नाही, पाऊस जाम होतो. त्याच्यामुळे काय रान काय काढलं नाही आम्ही. पाऊस लयच पडतात, तुफान पडतात. कधी 2-3 सकाळी आहे बघा. तर एवढं पडान गेलं वाईट जरा ऊन दाखवलं ना, तर म्हणजे थोडंसं रान काढू. कारण की गणपती जवळ आहेत, महिनाभरात गणपती येईल. सो थोडं रान काढूया. काकीने जरा ह्याचं रान काढलं आहे म्हणता की आमच्या. सो मी थोडंसं घरातलं रान काढायचं आहे. सो चला आता आपण थोडंसं रान काढूया. तर आता आपण तुळस उपटूया. एवढी मोठी झाली आहे पण उपटू गई, कारण की नाही जर उपटली ना तर याची मोळा वगैरे हे जाऊन ना फुटा शकता या. कारण की जर सिमेंट टाईपच आहे ना तर फुटणार असं. त्याच्यामुळे आता ते उपटतं आहे. बघूया उपटता की नाही. चांगलीच झालेली. सो मग ह्याच्या जागी आपण एक छोटंसं रोपडं असं ना ते लावचा. सो चला.
तर आता आपण तुळस ती बघा ती काढून ठेवला होता तिकडे आणि ही घेऊन जातो. हे बघा हे 2 आहेत त्यातले एक रोपडा घेऊन जाऊ. एखादा ठेवतो बघा स्वतः आणून लावूयात आहे. आणखी ना नाही काढलं असतं ना तर ते फुटलं असतं कारण की ते सिमेंटचं आहे ना मातीची नाही ती. इथं तो एकदम मूळ एवढा होता. तो पण घेऊ आम्हा इलं इलं किती घेऊया आपण 2च ठेवून देऊया फुकट. कधी काय इमर्जन्सी काय झालं तर होय काळी जाती नाही म्हणत होते मी पण लक्ष नाही दिलं. आता काठी काहीतरी घेऊ गई कशी खोल काहीतरी होल काढायचं असे. दोन्ही पण एकत्रच भाऊ दोन्ही पण लावूया आपण एकत्र. वाकणार नाही वाकल्यामुळे ना त्याच्यावर खार येतात मोठी वजन ही बघ बरोबर जरा साफ करूया. हे देव जरा साफ करू. किती दिवस लावीन घेतो आता तुझं वाकलं हे बघा हे दगड गणपतीचं असतं ना बाकी गणपतीचं गणपती जेव्हा आपण सोडून येतो ना तर येताना दगड घेऊन येतो पाटावरना तो असता तो. सो आता एका जरा साफ करूया. आता वाकलेच येतं हे जरा. सो मस्त एकदा साफ करते पाणी बिणी घालतोय धुते होते ती काय. लोक काका गेलो आमचा मग टी व्ही घेऊन येतो. टी व्ही दे मोबाईल हां घे मोबाईल घे. गप किती टीव्ही नवीन आणलाच की हाती नवीन जा नवीन टीव्ही लिहित आपण लावूया हे बघूया. दादा सावंतवाडी लेट हा किती वाजले 12 वाजले. एवढी लेट येली कंटिन्यू थांबत दिली काय गे सावकाश टाक फोडून आता इल्या तर चालला आता शाळेकडे. आता पाऊस येता आणि आज शनिवार शाळेचं टायमिंग बदलल्याने आता 10 ते 1 शाळा. पहिली सकाळी होती 7 ते 10 साडे 10पर्यंत सुटायचे ते पोरा. आता त्यांची शाळेचं टायमिंग त्यांनी चेंज केल्याने आणि आपण आता जात आहोत शाळेकडे. काका घेऊन जाते मधल्या वाटेन. तो पुढून राईट जायचं आहे का पाऊस चिप राजू कानू किलाव यांची आता शाळा 1 वाजता सुटतरी. सो चला जाऊया गेटकडे. गेट पुढे आहे आपण ह्यांना पाठवून जात आहोत. ही जुनी वाट इथं आम्ही घाटी म्हणतो आणि त्याकडे एक रस्तो आहे त्याने आम्ही खाली जातो डायरेक्ट घरापर्यंत जातो आमच्या झुपट्या चौकापर्यंत. मोठी वाटतं लय मोठी आहे ना. 3 माणसं बसून पाठीमागे लगेच व्यवस्थित आहे. कधी ओपनिंग झाली 2 दिवस झाले. बजाज मॅक्सिमा बजाजची आहे चांगलं काहीतरी नवीन आहे. नवीनच मॉडेल आहे काय आपली छोटीवाली भेटतं त्याच्यात की थोडंसं जास्त आहे. थोडं जास्त आहे ना नाही लांबी गाणी पण पैसे पण जास्त असते ना त्याच्या हिशोबाने. 313 ते आपले 2.5पर्यंत भेटणार छोटीवाली 2,700 मस्त आहे. हो चालू आहे काय वंदे मातरम चालू आहे. मस्त पुण्यात मस्त आहे नवीन गाडी काहीतरी. CNG आणि पेट्रोल दोन्ही 2.5 लिटरची टाकी पेट्रोलची मस्त आहे.
नागपंचमी दिवशी नवीन घेतलेली वाटतं. भारी आहे, पण भारी आहे, मस्त आहे, पेस पण मोठी आहे. 3 माणसं प्रॉपर बसू शकतात आतमध्ये. हां, 3 माणसं एकदम अशी सुटसुटीत एकदम व्यवस्थित आणि मध्ये काहीतरी आणि पेस पण जास्त ना, काहीतरी ठेवून बसू शकतात. चांगला आहे. मागे लगेचसाठी आहे, लगेचसाठी आता काही गाडींना मागे बी सीट असतील ना, अशाच गाडी मागे पण सीट घेऊ शकतो मी म्हणून. पंचरतीने गाडी पाठी पण सीट चांगला काहीतरी मस्त आहे. पोरगे कसे येतात तेव्हा फुल एकदम. ऑप्शनला कसं मिळताला मग टाकल्या. माझं नाव टाका नितेश नारायण गुरव. नारायण गुरव. हो, राणे नाही बाबा नो. हो हां, यूट्यूबला आहे करा. ते पोट नको बोलू चल. पुंडलिक काय आहे? बाकीची काय आहेत? सुलवानी तिकडे आहेत. असू दे असू दे असू दे. बाकीची येतात ना पूर्वानी, माहिती आहे ती येतात ना, बाकीची पण येतात ना. का मानू मानू ताबो मानू मानू चला. बोला आता बोला. चला चला काका. नारायण गुरव यूट्यूबला टाका. चला चल. हा आता घरात चला. टाटा. मी नाही कॅमेरा होता गोप्रो. चला बाय. चला चला. तुला पडा जो ते बाय बाय केल्याने साधारण आणि आपण आता जाऊया खाली. आपण आता जाऊया खाली, घाटीच्या खाली येताला घरात. चौकात चौकात पुंडलिक. हां आता मग कसे पडत होतं. कंड सगळे जातात. सुबह का खत मारतात. पाठीमागे पण दोघा जण ती बघा. ही दोघांचा दिसत नाही, पाठीमागे आहेत. आणि आपण आता जातो गोव्याच्या घराक. जरा अकडनं असे टन मारून त्या घराकडनं असे जाताला. बाकीचे दोघं पुढे आहेत. पुंडलिक कसं काय. अरे पडशील ना, भीतं कशा. पुंडलिक तुका
किती वाजता गेलेला शाळेत? किती? 8 एवढ्या सकाळीच गेलेलं शाळेत? कोण नव्हते तेव्हा तू कशा गेलेलास? काय काम होता तुझा? हो तुका खायचे बाईंचं नाव काय? तुझ्या बाई खायचे शिकवतात बाई? काय काय? जरा मोठ्यान काय आता बोल. पाटणकर मॅडम ना, मग असा कसं मोठ्यान बोल काय आता? हो काय? काय तुका शिकवल्या नाही काय? का की काय मधल्या सुट्टीत काय खेळलं? खो खो खेळतात मधल्या सुट्टीत? पकडापकडी खेळतात? तू किती आहे ना? मग काय लिहायची आणि काय? 12 कडी काय? 12 कडी काय लिहायची फक्त? हो काय? काय 12 कडी लिहू? 12 कडी लिहू तुका 20 दिवस लागतील? एवढा मोठा? 2 दिवस लागतील ना. हां आता खरा खरा काय आता बोल. हां हे मडवांचा घर, हा मडव साहेब आणि तेजाचा घर आणि इकडे ते रेणुका वगैरे यांचं घर. तुझा घर आहे हा? तुझा घर काय पुंडरीक? मुंबई? आणि मगकडे काय गांगवाडीत? नागपंचमीचं 2 दिवस येतो हां. उद्या नक्की. खालं खीर किती खालं? खीर किती खालं? 1,10,000. काय 1,00,000 काय हो सांगा नको. खीर किती खालस ते सांग व्यवस्थित. 20 खाले 20. काय 20 खाले? कोणाकोणाकडे खाल्लेलं खीर जाऊन? कोणाकडे गेलेलं? 2 जणांकडे. कोण 2 जणांकडे? मी इकडे, माझ्याकडे विराट पुंडलेकडे. बस बघूया बसून दाखव बघूया ते बसून दाखव. बोतवाला वंदे का? पाऊस पडलो आता हिला आम्ही चौकात. आणि दुःखा जाऊ करता. काय करता? काय करता? झुपका चौक? नाचता दुःखा जाऊ. हां कोण नाचवता बाबू? मी नाचवतोय काय हो? चला दादा कौन आणि दिंगी तिकीट चल टाटा. बाय बाय. ये नंतर आता उद्या काय रविवार जाणार. उद्या मजा तुझी. हे बघा हे कोंबडी हयच असतं. हेच काय आता काही बाण आवडता हयच बसलेली असतं ते. बघ 1 2 3 4 तरी असतं हे. वयात लंगडो कोंबडो पाय जायचे हा जाते लहानपणीच एका पायावरतीच उभं असता. बघू आपण हे जो परत जायचा होतो. चला पण जाऊया आता घरात. या बघा थोडासा रान काढला इकडचं बाकी या इकडचं मस्तही काढला. हो काय हे बघा इकडचं मी आणि काकीन दोघांनी काढलं आहे बघा. पाऊस बघा कंटिन्यू म्हणून थांबला. वरचं काकी काढायची ज्या मोठं मोठं आणि बारीक मी काढायचो. तर असा होता हा बघा. आणि आता राहूला कारण की पाऊस ना येत जाता मस्तपैकी मग अशी अर्धा तास दिलेला आहे. त्याच्यात आम्ही केला. इकडचं पण पूर्ण तिथपर्यंत करायचं त्या फणसापर्यंत या साईडचं पण ते थोडंसं जे राहिलं आहे ते. सो तर जसं टाईम भेटत ना तसं ते आपण हळूहळू आता करूया. म्हणजे गणपतीची तयारीच आधी. कारण की हळूहळू आता समजा ते रान आपण काढलं ना ते कशी 15-20 दिवस राहिले आहेत गणपतीला. मग ते थोडंसं येणार. मग तोपर्यंत आपण जसं हरताळकीच्या आदल्या दिवशी मग आधी 2-3 दिवस मग आपण ते रान वगैरे काढू. मणपी सगळे काढू. सो मग ते तेव्हा ते रान थोडंसं कमी वाढेल. सो आपण तेव्हा मी एकदा हात फिरवला तर ते व्यवस्थित चकाचक होऊन जाईल. तर मित्रांनो लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असेच कोकणातले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय गुड नाईट. आपली काळजी घ्या.